संघ लोक सेवा आयोग UPSC हे देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, जी दरवर्षी हजारो विद्यार्थी देतात, परंतु केवळ काहींनाच या परीक्षेत यश मिळतं. अशा परिस्थितीत जर तुमच्यावर कुटुंब आणि मुलांची जबाबदारी असेल तर हा प्रवास आणखी कठीण होतो. परंतु लग्नाच्या 4 वर्षांनंतर पुष्पलता यादव यांनी आपला पती आणि सासरच्यांच्या पाठिंब्याने UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS पदावर त्यांची नियुक्ती झाली. पुष्पलता यादव यांचा जन्म हरियाणातील एका छोट्या गावात झाला. सुरुवातीचं शिक्षण गावातच झालं. त्या अभ्यासात खूप हुशार होत्या. 12वी नंतर पुष्पलता यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देखील घेतलं. पदव्युत्तर पदवीनंतर खाजगी नोकरी करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर सरकारी नोकरीची तयारी सुरू ठेवली. परंतु 2011 मध्ये त्यांचं लग्न झालं. 2 वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला आणि काही काळ मुलांची काळजी घेण्यात त्या व्यस्त होत्या. जेव्हा मुलगा 2 वर्षांचा झाला तेव्हा पुष्पलता यांनी UPSCची तयारी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 2 प्रयत्नात मात्र पुष्पलता यांना यश मिळालं नाही, परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी कमाल केलं. 2017 मध्ये पुष्पलता यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत ऑल इंडिया 80वा रँक मिळवला आणि IAS पदावरची नियुक्ती झाली. पुष्पलता यांचं यश प्रत्येक महिलेसाठी प्रेरणा आहे, ज्यांना असं वाटतं की लग्नानंतर त्यांची स्वप्ने पूर्ण होऊ शकत नाहीत. जर तुमच्याकडे काहीतरी करण्याची जिद्द असेल तर तुम्ही तुमचं स्वप्न साकार नक्कीच करू शकता.